नमस्कार मित्रांनो, मराठी इन्फॉर्मर या आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये मी रोहित गोरे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय। मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्या सर्व शासकीय कर्मचाऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे। महाराष्ट्र सरकारने शासकीय कर्मचाऱ्यांबाबतीत एक अतिशय मोठा आणि महत्त्वाचा असा नवीन निर्णय घेतलेला आहे। महाराष्ट्रामध्ये लाखो शासकीय कर्मचारी काम करत आहेत आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्याचाच विचार करून महाराष्ट्र सरकारने नवीन योजना लागू करण्याचा निर्णय आज विधिमंडळ बैठकीत घेण्यात आलेला आहे। त्यानुसार शासकीय कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती वेतनामध्ये वाढ होणार आहे, त्याचबरोबर त्यावर मिळणाऱ्या महागाई भत्त्यामध्ये सुद्धा वाढ होणार आहे। तर या व्हिडिओमध्ये आपण या योजनेविषयीची संपूर्ण सविस्तर माहिती घेणार आहोत। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला या संदर्भातली सर्व सविस्तर माहिती मिळून जाईल। तर सुरू करू आपण आपल्या व्हिडिओला। तत्पूर्वी तुम्ही अजूनही आपल्या मराठी इन्फॉर्मर या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राइब करा आणि साईडला येणाऱ्या बेल आयकॉनवर प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा, कारण इथून पुढे जेव्हा असेच माहितीपूर्ण आणि नवनवीन व्हिडिओ आम्ही अपलोड करू तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील। शासकीय कर्मचाऱ्यांसाठी सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा। तर पाहूया सविस्तरमध्ये नेमकी घोषणा काय केली। राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणालीत म्हणजेच NPS बाजारामधील चढ उतारामुळे निर्माण होणारी गुंतवणूक विषयी जोखीम राज्य शासन स्वीकारेल अशी जाहीर करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील 1 नोव्हेंबर 2005 रोजी व त्यानंतर नियुक्त होणाऱ्या कर्मचारी अधिकाऱ्यांसाठी सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना लागू करण्याचा निर्णय आज विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात जाहीर केला। या निर्णयानुसार कर्मचाऱ्यांनी विकल्प दिल्यास त्यांना शेवटच्या वेतनाच्या 50% इतके निवृत्ती वेतन व त्यावरील महागाई भत्ता वाढ, तसेच निवृत्ती वेतनाच्या 60% कुटुंब निवृत्ती वेतन व त्यावरील महागाई भत्ता वाढ मिळणार आहे। म्हणजेच 1 नोव्हेंबर 2005 रोजी व त्यानंतर नियुक्त होणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांसाठी सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना ही महाराष्ट्र सरकार लागू करणार आहे। यानुसार त्यांना शेवटच्या निवृत्ती वेतनाच्या 50% इतकं निवृत्ती वेतन व त्यावरील महागाई भत्ता वाढ, तसेच निवृत्ती वेतनाच्या 60% कुटुंब निवृत्ती वेतन व त्यावरील महागाई भत्ता वाढ हे मिळणार आहे। हा निर्णय लाखो कर्मचारी अधिकाऱ्यांच्या उज्ज्वल भविष्याच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे, त्यांच्या कुटुंबियांच्या दृष्टीने हितकारक ठरेल असा विश्वास मुख्यमंत्री यांनी व्यक्त केला। तसेच कर्मचारी संघटनांनी दिलेला शब्द पाळल्याचेही नमूद केले। राष्ट्रीय निवृत्ती वेतनास सुधारित करण्यासाठी नेमलेल्या समितीने अहवाल सादर केला व अभ्यास केल्यानंतर हा निर्णय घेतल्याचे मुख्यमंत्री यांनी सांगितलेले आहे। तर अशा पद्धतीने एक मंत्रिमंडळ बैठकीत अतिशय महत्त्वाचा असा निर्णय शासकीय कर्मचाऱ्यांसाठी घेतला आहे। 1 नोव्हेंबर 2005 रोजी किंवा त्यानंतर नियुक्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती वेतनामध्ये 50% इतकी वाढ, त्याचबरोबर त्यावरील महागाई भत्त्यात वाढ, तसेच निवृत्ती वेतनाच्या 60% इतके कुटुंब निवृत्ती वेतन व त्यावरील महागाई भत्ता वाढ हे मिळणार आहे शासकीय कर्मचाऱ्यांसाठी। तर हा निर्णय तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। त्याचबरोबर हा व्हिडिओ आणि व्हिडिओमध्ये दिलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा। आणि अजूनही तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजेच इथून पुढे जेव्हा असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड होतील तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील व दररोज तुम्हाला नवनवीन माहिती फ्रीमध्ये पाहायला मिळत राहील। धन्यवाद।